सो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसापासून आपण मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत होतो, पण तसं काही प्रत्यक्षात होत नव्हतं. पण आता योगा घेऊन आला आणि आपण पुन्हा एकदा मित्रांच्या जोडीने एका लॉंग विकेंडसाठी फिरायला चाललो. किती वाजता निघले बघा. जय शिवाजी, जय मनसे. सो गाईज, फायनली आपण 2 तासानंतर घोडबंदरला पोहोचलेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे. सध्या ब्रिजचं काम चालू आहे, 1 वे ब्रिज झालेला आहे, पण आपल्याला ठाण्या रूटने जायचं असल्या कारणाने आपण या रूटचा यूज करणार आहेत. ते बघू शकता घोडबंदरचा हा ब्रिज आहे. मला वाटत नाही की लवकर याचं काम होणार आहे. कधीपर्यंत होईल का आयडिया नाही. बघू शकतात नवीन ब्रिज. ट्रॅफिक बघा, किती ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता ट्रॅफिक बघा. हे अनपेक्षित होतं की एवढी ट्रॅफिक आणि सध्याच्या ह्या दुपारच्या 2च्या टायमिंगमध्ये असतं. परंतु ठाणा मुंबई दुपारचा टाइम आहे मित्रांनो, तरी पण ट्रॅफिक बघा. तिथे काही होऊ शकते. घोडबंदरच्या साईडला आहे तुम्ही बघा, ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. म्हणजे मला वाटलं की मस्त घाट क्लिअर आहे, पूर्ण रस्ता पॅक आहे. आम्हाला वाटेल मस्त दुपारच्या टायमावर निघू आम्ही, ट्रॅफिक थोडी कमी भेटेल आणि मस्त निघून जाऊ. पण मित्रांनो, दुपारच्या टायमावर पण ट्रॅफिक आहे. एवढी ट्रॅफिक असायला नाही पाहिजे दुपारच्या टायमावर, काय माहिती कसं काय. हे बघा व्ह्यू. रस्ते पण मित्रांनो एवढे खराब रस्ते आहेत नाही बघा ना, गाडी किती हालते. तर आताच आपण गायमुख घाटात पोचलेले आहेत. खरं तर इथे खूपच जास्त ट्रॅफिक आहे. विकेंडचा दिवससुद्धा नाही, आपण जो दिवस निवडलेला तो वेनसडेचा दिवस आहे आणि तरीसुद्धा ही एवढी ट्रॅफिक. मित्रांनो, आता आम्ही पहिले कोल्हापूरला जाणार आहेत. कोल्हापूरला रात्री स्टे करू, सकाळी दर्शन निघून गोव्यासाठी निघूया.
आपण आता पोहोचलेलो आहे ठाण्याला. बघा ठाण्याला पण ट्रॅफिक दिसते बघा. ठाण्यावरनं जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते येतात, एक विचुंबेचा रस्ता आणि दुसरा मुलुंड ईस्टवरून. तर आपण त्यातला मुलुंड ईस्टचा पर्याय निवडणार आहे, कारण थोडंसं ट्रॅफिक आहे पुढे, त्यामुळे आपण मुलुंड ईस्टच्या आज रस्त्याने प्रवास करणार आहे. आपण आता मुलुंड ईस्टच्या रस्त्याने जाणार आहेत. आणि दुसरा कोणता रस्ता आपल्याला? एक दुसरा आहे विचुंबे, एक तो दुसरा रस्ता इथून गेला. विचुंबे हा रस्ता आहे बघा. इकडनं पण रस्ता आहे आपल्याला. आपण मुलुंडवरून जाणार आहेत. या इथून पण जाताना 2 रस्ते आहेत. एक सेंट्रल जेलचा रस्ता आहे, तो जो तलावाच्या बाजूने जातो सेंट्रल जेल करून, पण आपण तो पण रस्ता अवॉइड करणार आहेत. माझ्या माहितीनुसार आज आपण तुम्हाला नवीन रस्ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपण आज नवीन रस्त्याने जाणार आहेत. दाखवतो तुम्हाला नवीन रस्ते. बघा समोरचा रस्ता आहे सेंट्रल जेलचा रस्ता आहे. इथून पण जाऊ शकतो आपण. सध्या आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं जाणार आहेत, प्रवास करणार आहेत. आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जाणार आहेत. तर तुम्ही या रस्त्याने कधी प्रवास करत असतील आणि जर तुम्हाला कळंबोलीच्या ब्रिजला जर बायपास करायचं असेल त्या ट्रॅफिकला, तर तुम्ही मुलुंड ईस्टचा पर्याय निवडू शकता. खूप चांगला पर्याय आहे. आता ब्रिज येईल, लवकर रस्ता खोदायला घेणार वाटतं, काम चालू आहे. पाणी मंडळाला विनंती की आमच्या राईट साईडला ही सगळी लोक पुण्याला जाणारी आहेत ना, ह्याच रस्त्याने आली. या रस्त्यामुळे आणखी एक फायदा होतो, तो म्हणजे जी रबाळ्याचे सिग्नल्स आणि ट्रॅफिक्स आहेत ते देखील अवॉइड होतात. आणि त्याचबरोबर आपण डायरेक्ट तुर्भेच्या रेंजमध्ये पोचतो, म्हणजे तुर्भे एरियामध्ये. आणि तिथून मग डायरेक्ट आपल्याला पुढचा रस्ता म्हणजे खोपोली मार्ग. खूप चांगला पर्याय. आता आहे ना नाही रे म्हणाले. पुण्याच्या दिशेने जात असताना हा पहिला टनल लागतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मिसिंग लिंक, जो नवीन टनल ओपन झालेला आहे. खूप चांगला रस्ता आहे. मी आतापर्यंत त्या रस्त्याने गेलो नाही, पहिल्यांदाच मी प्रवास करणार आहे. आणि त्याचं जे ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ते देखील तुम्हाला शेअर करेल. जर तुम्ही कधी या रस्त्याने येत असतील आणि जर तुम्हाला मिसिंग लिंकने जायचं असेल तर तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमुळे फायदा नक्कीच होईल. सो आता आपण या नवीन टनलमध्ये एंट्री मारणार आहे. समोरचा जो तुम्ही लुक बघतील, खूपच सुंदर असा लुक आहे. पण मग जुना एक्सप्रेस वेचा हा कुठे रस्ता गेला? जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, जॅपनीज टेक्नॉलॉजी. काय वाटते बघा. हे सर्व घेते नंतर ते जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. बघा मित्रांनो दुसरा टनल आलेला आकाशने आहे. मिसिंग केला हा रस्ता. उठू त्याला उठू नका जाऊ दे, व्हिडिओत बघेल तो. काय जबरदस्त वाटतं मित्रांनो. अजून कॅमेरा तुम्हाला कसं वाटतंय माहित नाही मित्रांनो, पण समोरून जे आम्ही बघत आहेत ना मस्त वाटतंय. थांबू पण शकत नाही रे. हा मिसिंग लिंक आहे ना. हो. मिसिंग लिंक आहे मित्रांनो. मिसिंग लिंक पुणे. ह्याच्यात पण चढ नाही माहिती आहे का? दुसरा टनल आलेला आहे. जाणवते मला, म्हणजे सरळ नाही पाहिजे असं चढ नाही ह्याच्यात पण. नाही बनवलं भरपूर चांगला काय भरपूर आपण 5-6 किलोमीटर आहे ना. हा मोठा असेल तर आपल्यावरतीच कॅमेरे आहेत.
जस्ट आपण कॅमेऱ्याच्या खालून चाललंय ते बघ, पुढे आवाजच नाही मिळत. मी मागच्या स्पीकरच चालू केले. या मिसिंग लिंकमुळे आणखी एक फायदा म्हणजे जे आपलं तासभराचं अंतर आहे ते कमी झालेलं आहे. म्हणजे अवघ्या जो पुण्यापर्यंतचा प्रवास आहे, एक 4.5 ते 5 तासाचा प्रवास आहे, त्यामध्ये 1 तासाचं रिलीफ मात्र ह्या टनलमुळे भेटणार आहे. 12 किलोमीटरचा हा टनल आहे. टनल क्रॉस करून आत्ताच आपण लोणावळ्याच्या जवळ पोचलेले आहेत. लोणावळ्याला आपण खरं तर थांबायचा विचार केला होता, परंतु वेळेच्या अभावी आपण तिथे थांबणार नाही, कारण आपल्याला लवकरात लवकर कोल्हापूरला पोचायचं आहे. साधारणतः आताचं जर आपण करंटचं टायमिंग चेक केलं तर कोल्हापूरला जे पोचायचं अपडेट आहे ते रात्रीचे 10:30 ते 11च्या सुमारास दाखवतं. आणि त्यानंतर आपल्याला तिथे जाऊन राहायची सोय देखील करायची आहे, स्टेचे ऑप्शन्स बघायचे आहेत. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर आपण कोल्हापूरला पोचायचा प्रयत्न करणार आहेत. तसं पुण्यामध्येही बरेच ठिकाणं आहेत जी फिरू शकतो, बघू शकतो. पण आजच्या ह्या प्रवासामध्ये आपण पुण्याला देखील स्किप करणार आहेत आणि थेट डायरेक्ट कोल्हापूरला जाणार आहेत. कोल्हापूरला तसं आपण अजूनही प्लॅनिंग केलं नाही आहे की आपल्याला कुठे फिरायचं आहे, कुठे नाही फिरायचं, पण प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरला आपण शक्य तेवढे स्पॉट कव्हर करू. सो गाईज, आता आपण इथे खेड शिवापूरच्या थोडंसं पुढे येऊन इथे थांबलेलो आहे. एक जेवणाचा आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, लंच टाईम. हा इथे एक बंद पडलेला एक फूड प्लाझा आहे, तो आम्हाला दिसला आणि आम्ही इथे या लोकेशनवर आलो. आम्ही घरातून 11:30 वाजता निघालो होतो आणि अजूनपर्यंत आम्ही खेड शिवापूर एरियात आहेत. जेवणाचा ब्रेक घेऊन आपण लगेच आपला प्रवास पुढे चालू करू. जेवण आटपून आपण आताच पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. अजूनही कोल्हापूर इथून साधारणतः एक 3.5 तासांवर दाखवत आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8. कोल्हापूर अजूनही इथून एक 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. साधारणतः एक 1.5 तासाचं अंतर अजूनही कापायचं आहे, 1.5 ते 2 तास. रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, खूप चांगले रस्ते आहेत. जर तुम्ही या कोल्हापूर मार्गाने प्रवास करत असतील तर चांगले रस्ते झाले आहेत. फक्त मध्ये काही ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत. जर रात्रीचा प्रवास असेल तर थोडं टाळावं, कारण ते डायव्हर्जन्स लगेच आपल्याला दिसत नाहीत. बाकी ओव्हरऑल जर रस्त्याचा एक्सपिरियन्स सांगतील तर खूप चांगला आहे. मला तरी खूप मजा येते गाडी ड्राईव्ह करत असताना, कारण असे रस्ते आणि रात्रीचा हा प्रवास खूपच मी एक्सायटेड होतो या रस्त्यासाठी. हॅलो गाईज, अगर जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल पुणा एक्सप्रेस हायवेने तर इथे कराड नंतर खूपच सारे डायव्हर्जन असतील तर मग थोडं करा, कारण एकदम म्हणजे बोलता येईल ना की 90 डिग्रीचे जे टर्निंग आहेत ते डायव्हर्जनमध्ये आहेत. काही वेळ रस्ता इतका चांगला असतो की आपली गाडी 70 ते 80च्या स्पीडला असते आणि अचानक समोर डायव्हर्जन येतो, काही कळत नाही आपल्याला.
त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देईल की जर तुम्ही ह्या रस्त्याला असतील तर जोपर्यंत Slight right. कोल्हापूरपर्यंतचा रस्ता अगर चांगला होत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी सावकाश चालवा, शिवाय रात्रीचा प्रवास टाळा. सो फायनली आपण कोल्हापूरला पोचलेले आहेत. आजचा प्रवास आपला इथपर्यंतच होता. बाकीचा प्रवास आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूच. आजचं टार्गेट आपलं कंप्लीट झालेलं आहे.